माझ्या बंधू आणि भगिनींनो आणि सज्जनांनो, आज आपण श्रीमद भागवत सार 9वं स्कंद प्रकरण 30 अमरीश कथा व भगीरथ कथा यांचे कथन करणार आहे. सूत कथा सांगत होते. शुक्रदेव परीक्षिताला म्हणाले, राजा, नाभागाचा पुत्र अमरीश मोठा धर्मात्मा होता. तो मोठा भागवत भक्त होता. सप्तदीप, पृथ्वी, अचल संपत्ती व अतुल वैभव त्याला प्राप्त होते. तरी तो सर्व वैभव फोल मानित असे. श्री विष्णूंचा तो भक्त होता व भक्तांचा प्रेमी होता. तो सर्व इंद्रियांनी भगवंताचेच कर्म, भगवंताचेच दर्शन, मनन, श्रवण करी. सर्व कर्मे ईश्वरार्पण करी. त्याने यज्ञांनीही यज्ञपती भगवंताची आराधना केली होती. तो हृदयात नित्य हरिदर्शन करीत असे. सर्व भोग उपस्थित असले तरी अमरीशाचे मन कुंदमय होते. त्याच्या रक्षणासाठी विष्णूने सुदर्शन चक्र ठेवलेले होते. अमरीशाची पत्नी त्याच्यासारखी धर्मशील, भक्तिपारायण व व्रती होती. एकदा काय झाले, अमरीशाने एक मोठे व्रत केले. 1 वर्षापर्यंत द्वादशी प्रधान एकादशी व्रत दोघांनी केले होते. त्याची समाप्ती कार्तिकात केली. 3 रात्र उपोषण केले. महाअभिषेक केला. यमुनेच्या तीरी मधुवनात ब्राह्मणांचे पूजन केले. त्यांना सुवर्णदान दिले. व्रताचे पारणे करण्याची सिद्धता केली. त्यावेळी तेथे दुर्वास ऋषी आले. शाप किंवा वरदान दोन्ही देण्याचे सामर्थ्य त्यांना होते. त्यांचे स्वागत करून राजाने त्यांना, पारण्याचे भोजन आहे, आपण कृपा करून भोजनासाठी थांबावे अशी विनंती केली. दुर्वासांनी ती मान्य केली व स्नानासाठी ते यमुना नदीवर गेले. त्यांचे स्नान व ध्यान सुरू झाले. ते किती वेळ चाललेच होते. द्वादशी तिथीचा वेळ थोडा उरला होता. इतर सर्व ब्राह्मण थांबले होते. पारणे तर द्वादशीलाच थांबणे आवश्यक आहे. काय करावे? अमरीश वाट पाहत होता. दुर्वास आता येतील, मग येतील असे म्हणत होता. पुष्कळ वेळ झाल्यानंतर तो ब्राह्मणांना म्हणाला, ब्रह्मवृंद हो, श्रुतीत असे सांगितले आहे की केवळ जल पिऊनही पारणे झाले असे होते. मी जर पाणीच पिऊन पारणे केले तर चालेल का? भोजन अतिथीच्या आधी होणार नाही व आश्रम धर्म चुकणार नाही व द्वादशीही चुकणार नाही आणि पुण्यही मिळेल. त्याने पाणी घेतले व दुर्वासांची वाट पाहत तो व ब्राह्मण बसून राहिले. दुर्वास ऋषी काही वेळाने आले. त्यांनी अंतर्ज्ञानानेच ओळखले, राजा काही आपल्यासाठी थांबला नाही. पुण्य मिळवण्यासाठी आधीच त्याने पारणे सुरू करून घेतले. ते फार संतापले. त्यांनी राजाला दूषण दिले. रागारागाने आणखीन एक जटा उघडून तिथून एक महाभयंकर कृत्या राक्षसी उत्पन्न केली. ती राक्षसी खड्ग घेऊन अमरीशावर धावून आली, पण तो निश्चल राहिला, थोडाही हल्ला नाही. भगवंताचे दूरदर्शन चक्र त्याच्या रक्षणासाठी सज्ज होते. जेव्हा कृत्येने राजावर खड्ग उगारले व ती पुढे आली, तेव्हा सुदर्शनाच्या स्पर्शानेच तिचे भस्म झाले आणि चक्र पुढे गरगरत फिरत राहिले. दुर्वासांच्या मागे लागले. एक चक्र येत आहे असे पाहून दुर्वास भयभीत झाले व पळू लागले. पण त्रैलोक्यात कुठेही त्यांना थारा मिळाला नाही. तपस्वी दुर्वास पुढे व तेजस्वी चक्र मागे असा प्रकार. देव, मुनी, सिद्ध, लोकपाल, यक्षपती, चारण हे तर काहीच करू शकले नाही. पण ब्रह्मा व शंकरही काही करू शकले नाही. त्यांनीही दुर्वासाचे रक्षण करण्यास नकार दिला. सरते शेवटी दुर्वास विष्णूंकडे गेले. विष्णू म्हणाले, मुनिराज, मी सर्वस्वी भक्तांच्या अधीन आहे. माझे सरळ मनाचे भक्त आहे. त्यांनी हृदयात मला बांधून ठेवले आहे. माझे भक्त सर्वस्व सोडून माझ्याकडे आश्रय मागतात. त्यांना सोडवायचे ते मला नाही जमणार. एक वेळ मी लक्ष्मीवर कमी प्रेम करीन, पण भक्तांवर अनन्य प्रेम करतो. ते माझ्याशिवाय अन्य काही जाणत नाही व मी त्यांच्याशिवाय काही जाणत नाही. पण मी एक उपाय सांगतो, ज्यांचे अकल्याण करण्यासाठी तुम्ही कृत्या निर्माण केली व त्या अमरीशाला शरण जा. ब्राह्मणांनी तप करावे, विद्या मिळवावी, संतोष, स्वाध्याय, धर्म यांचे ते तळे. पण दुर्वास तुमच्यासारख्यांनी तर तपोबलाचा वावगा उपयोग केला. अन्यायाने दृढ शक्तीही निर्माण केली व त्या कर्माची फळे अशीच उलटी मिळणार. सुदर्शन चक्र थांबेल, पण तुम्ही अमरीशाची क्षमा मागाल तरच. पहा काय करायचे ते.
दुर्वास चकित झाले. सुदर्शनाचा अग्नी त्यांचा दाह करीत होता. ते तसेच थांबले व अंबरीशाकडे पृथ्वीवर येऊन त्यांनी त्याचे पाय धरले. राजा लज्जित झाला, संकोचला. मुनी म्हणाले, राजा, विष्णूंची लीला घाटीत आहे, मला क्षमा करा, हे चक्र आवर. राजाने तत्काळ सुदर्शन चक्राला वंदन केले व त्याची स्तुती केली. आपले पुण्यपणाला लावून सुदर्शनाला शांत केले. दुर्वासांचे शरीरही शीतल झाले. त्यांनी अंबरीशाची स्तुती केली. विष्णू भक्तांचा असा रक्षणकर्ता आहे ते त्यांनी पक्के ओळखले. त्यावेळेपर्यंत अंबरीश भोजन करायला थांबला होता. 1 वर्ष तो फक्त पाणी पित असे. त्यानंतर त्याने दुर्वासांचे विधिवत पूजन केले व त्यांना भोजनाने तृप्त केले. दुर्वास अंबरीशाचे गुणगान करीत होते. तेथून ब्रह्मलोकी गेले. अंबरीश वृद्ध झाल्यावर पुत्रांवर राज्यभार सोपवून वनात तपश्चर्यासाठी गेला. शुकदेवांनी त्यानंतर इक्ष्वाकू वंशाचे वर्णन केले. पुरंजय अर्थात कुकुत्स राजाची कथा थोडक्यात सांगितली व पुरंजयाच्या वंशाचा विस्तारही वर्णन करून सांगितला. योनाश्व व मांधाता यांच्या कथा सांगितल्या. पुरुषपुस्सू दुसरा अंबरीश व सौभरी मुनी यांच्या कथा सांगितल्या. त्रिशंकूची गोष्ट सांगितली व हरिश्चंद्र रोही, अजिरगर्त व शुनहाशेष यांचे आख्यान सांगितले. सगराचे चरित्र सांगितले. शौनक म्हणाले, सुता, सगराची व भगीरथाची मिळून गंगा अवतरण कथा आम्हाला संपूर्ण सांगणार ना. त्यांना कृष्ण चरित्र सांगण्याची उत्कटता लागली होती. पण शौनकांनी भगीरथाचे नाव काढतात. सुता, सगराची व भगीरथाची मिळून गंगा अवतरण कथा आम्हाला संपूर्ण सांगणार ना. सुतांना कृष्ण चरित्र सांगण्याची उत्कंठा लागली होती. पण शौनकांनी भगीरथाचे नाव काढताच त्यांना त्या महापराक्रमी मेरूचे स्मरण प्रकर्षाने झाले. ते म्हणाले, बरे तर सगर राजाची व भगीरथाचीच कथा सांगतो. रोहितांच्या वंशात बाहू नावाचा राजा झाला. त्याच्या शत्रूंनी पराभव केला. तेव्हा तो पत्नीसह वनात जाऊन राहिला आणि वृद्ध होऊन मरण पावला. त्याला अनेक बायका होत्या, पण जी वनात गेली होती ती मात्र सती जाण्यास सिद्ध झाली. पण ती त्यावेळी गरोदर होती म्हणून औरव ऋषींनी तिला सती जाऊ दिले नाही. तिच्या सवतींना हे कळले तेव्हा त्यांनी तिला व गर्भाला मारून टाकण्यासाठी गर्ण म्हणजे विषाचा प्रयोग केला. परंतु कोणावरच काही परिणाम झाला नाही. गर दिले म्हणून त्या मुलाचे नाव मात्र +गर म्हणजे सगर असे ठेवण्यात आले. सगर हा मोठा कीर्तिवान राजा झाला. त्याच्याच पुत्रांनी पृथ्वी खणून समुद्र बनविला होता. औरव हे सगराचे गुरु. सगर मोठा पराक्रमी होता. त्याने परदेशस्थ अशा अनेक लोकांचा पराभव केला. पण गुरूंच्या आज्ञेनुसार त्यांना त्याने विद्रूप करून सोडून दिले. त्यानंतर त्याने अश्वमेध यज्ञ केला. त्या यज्ञाचा घोडा सोडला. तो इंद्राने चोरला. त्यावेळी तो घोडा शोधून काढण्यासाठी सगराचे पुत्र सर्वत्र हिंडले. त्यांनी शेवटी पृथ्वी खणून काढली. खंटाखंटा त्यांना पूर्वेत्तर दिशेला काली मुनीच्या आश्रमाजवळ घोडा बांधलेला दिसला. 60 सहस्त्र सगरपुत्र कपिलाश्रमाजवळ जमले. एकच कोलाहल झाला. घोडा कोणी आणला, कोणी बांधला? कपिल मुनी ध्यानस्थ बसले होते. सगरपुत्र त्यांच्यात संशय घेऊन त्यांच्यावर धावले. हात अश्व चोर, आता पहा कसा सळसूतपणे डोळे मिटून बसला आहे. मारा याला, मारा असे म्हणत खड्ग घेऊन ते धावले. पण हे काय? प्रत्येक ओरडू लागला, भाजलो, जळलो, सोडवा. कपिल मुनींच्या अपमानाने सतत सहस्त्र सागरपुत्र जळून भस्म झाले. कपिलांच्या आश्रमाजवळ रक्षेचे ढीक झाले. घोडा बांधलेला राहिला. कपिल ध्यानस्थच राहिले. राजाचा अश्वमेध तसा सगरपुत्रांच्या कोणाला पत्ताच लागला नाही. सगराची दुसरी पत्नी कोशिनी, तिचा पुत्र असमंजस म्हणून एक पूर्वजन्मीचा भ्रष्ट योगी होता. तो लोक विलक्षण वागे. त्याला राज्याच्या बाहेर उडून लावावे लागले. असमंजसा पुत्र अंशुमान होता. सगराने त्याचा अश्वाचा व आपल्या 60 सहस्त्र पुत्रांचा शोध लावण्यास सांगितले. अंशुमान शोध घेत निघाला. सगरपुत्रांनी खोदलेल्या वाटांनी तो जेव्हा पुढे गेला तेव्हा कपिलाश्रमाजवळ गेला. कपिल मुनी समोरच तो घोडा होता. इंद्राने इतकी वर्षे तो गुप्त रूपाने सुरक्षित ठेवला होता.
अंशुमनाने कपिलांना वंदन करून त्यांची स्तुती केली व आपले कार्य व्हावे अशी प्रार्थना केली. कपिल म्हणाले, मुला, हा घोडा तुझ्या पितामहाचा यज्ञ पशु आहे, हा तू घेऊन जा. भस्माची राशी दिसते ना, ते तुझे काका मेलेले आहे, त्यांचा उद्धार केवळ गंगेच्या पाण्यानेच होईल. पण येथपर्यंत गंगा कशी आणायची, त्यासाठी प्रयत्न केला तर 60 सहस्त्रांचा उद्धार होईल. कपिलांना वंदन करून त्यांच्या प्रदक्षिणा करून दुःखित अंशुमान घोडा घेऊन परत आला. सगराने यज्ञ पूर्ण केला. त्यानंतर अंशुमनाला राज्य देऊन सगर औरव ऋषींच्या उपदेशानुसार अरण्यात ईश्वर प्राप्तीसाठी तप करण्यात गेला. अंशुमान व त्याचा पुत्र दिलीप यांनीही गंगा स्वर्गातून आणण्यासाठी पुष्कळ तपश्चर्या केली, पण त्यांच्या आयुष्यात त्यांना त्या कामी यश आले नाही. दिलीपचा पुत्र भगीरथ याने जन्मभर प्रचंड उद्योग केला, तपश्चर्या केली. शेवटी त्याला मंदाकिनी प्रसन्न झाली. ती त्याला म्हणाली, भगीरथा, जेव्हा मी स्वर्गातून पृथ्वीवर उतरेन तेव्हा माझ्या ओघाला धारण करणारा कोणीतरी पाहिजे. तसे केले नाही तर मी पृथ्वी फोडून रसातळाला जाईन आणि मी पृथ्वीवर आले की लोक त्यांची पापे माझ्या पाण्यात धुतील व मला दूषित करतील. याचा स्वतःच विचार कर. भगीरथ म्हणाला, माते गंगे, जे संन्यासी व पूर्वभूत हितांची कळवळ असलेले महात्मे आहेत ते तुझे तसे दूषित झालेले पाणी शुद्ध करतील. कारण पापरूपी असुरांचा नाश करणारे भगवान विष्णू त्यांच्या हृदयात वास करतात आणि भगवान रुद्र तुझ्या खाली वेगाने येणारा ओघ धारण करू शकतील. मी त्यांना प्रसन्न करून घेतो व प्रार्थना करतो. भगीरथाने शंकरांना प्रसन्न करून घेतले. त्यांनी स्वर्गातून खाली येणाऱ्या गंगेचा ओघ आपल्या जटाजटातून धारण केला. गंगेचे अवतरण झाले, पण जटाजटातूनच गंगा अडकली. भगीरथाने शंकराची प्रार्थना करून तिला सोडून देण्यास सांगितले. गंगेचा स्वतःचा वेगाचा गर्व नष्ट झाला. शंकरांनी तिचा वेग मंद करूनच तिला मुक्त केले. त्या गंगेचा प्रवाह घेऊन भगीरथ कपिल मुनींच्या आश्रमापर्यंत पोहोचला. भस्मांच्या राशी तशाच होत्या. त्यांना गंगेच्या पाण्याचा स्पर्श होताच सगरपुत्रांचे स्वर्गलोकी गमन झाले. विष्णूंच्या चरणापासून सत्यलोकातून प्रस्तुत झालेली सुरसरिता पृथ्वीवर पतित पावनांनी भगीरथी गंगा म्हणून तेव्हापासून वाहत आहे. शुक्रदेवांनी गोष्ट संपवली व पुढे भगीरथापासूनच्या वंशजांचा इतिहास सांगण्यास प्रारंभ केला. सूत म्हणाले, शौनक, आता राम अवतार व परशुराम अवतार यांच्या कथाही ओघाने येणार आहे. ययातीच्या गोष्टीही येणार आहे. सर्वांनी लक्षपूर्वक ऐकावे. प्रकरण 30 समाप्त.